रवी घुसळायचे. मग एक ओढलं की दुसरं काय असतंय, सैल पडतोय, आणि दुसरा ओढला की पहिला सैल पडतोय दोरा. मग अशा रीतीने तिथं काय चाललेलं असतं की एकाला मुख्य केलेलं असतं आणि दुसऱ्याला गौण केलेलं असतं. त्याला म्हणायचं अर्पित अनर्पित सिद्धी जेव्हा होते तेव्हाच काय आहे, नय व्यवस्था आहे. आणि ज्या वेळेस दोन्ही मुख्य असतात त्यावेळेस प्रमाणाची मुख्यता आहे. मग प्रमाणामध्ये प्रकृष्ट विशुद्धी आहे, नयामध्ये अप्रकृष्ट विशुद्धी आहे. नयामध्ये धर्म मुख्य असेल तर धर्मी गौण असतो, धर्मी मुख्य असेल तर धर्म गौण असतो. आणि प्रमाणामध्ये धर्मधर्मी दोन्ही पण कसे असतात, ऍट ए टाइम जाणले जातात. आणि अशा रीतीने धर्मधर्मी दोन्ही एका वेळेस जाणले जातात, तो प्रमाण म्हणजे प्रमाणाचा विषय. आणि मुख्य गौण विवक्षेने जाणतो तो नयाचा विषय. नंतर भाव अभाव, प्रमाणामध्ये भाव अभाव युगपत जाणले जातात. आणि नयामध्ये भाव मुख्य असेल तर अभाव गौण असतो, आणि अभाव मुख्य असेल तर भाव गौण असतो. मग अशा मुख्य गौण व्यवस्थेने जे जाणलं जातं त्याला म्हणायचं नय. मग आता भाव अभाव दोन्ही एकदम जाणले जातात आत्म्याच्या बाबतीत. कुठल्या गाथेत सांगितलंय, 5व्या गाथेमध्ये तम एयत्त विहत्तम दायेहम, दाखवूनच देतो म्हणतात. आता मग त्या एकत्व विभक्त, एकत्व म्हणजे भाव आणि विभक्त म्हणजे अभाव, त्या एकत्व विभक्त आत्म्याला सांगतो म्हणतात. मग एकत्व विभक्तामध्ये एकत्व हे अस्थिरूप कथन आहे म्हणजे भाव झाला, आणि विभक्त हे नास्तिरूप कथन आहे म्हणजे काय झालं, अभाव झाला. मग अशा ते एकत्व विभक्त आत्म्याला दाखवून देतो. हे 5व्या गाथेमध्ये भाव अभावात्मक सांगितलं. मग तसं अभेदवृत्तीचा विषय नयाचा आहे की प्रमाणाचा आहे. आता वचन आले म्हणून नाही आहे फक्त तिथं, पण वास्तविक पाहता खालचं जी प्रमाण पण नाही, निश्चय व्यवहार जोडरूप. कारण तसं जोडरूप घेतलं तर तो कुठं जातोय, रकाना. य रकाना काय आहे, द्रव्य पर्याय, ध्रुव पर्याय, गुण पर्याय घेतलाय ना य रकान्यामध्ये. मग तो तर अनुभूतीचा विषय नाही, कारण त्याला काय म्हटलंय जय धवल मध्ये की दोन्ही जर मिक्स घेतलं तर तिथं तो अध्रुव विषय झाला. जय धवलच्या पहिल्या पुस्तकामध्ये 13 पानावर खाली टिप्पणीमध्ये दिलाय की बहुविध एकविध यांचा विषय कसा असतो. तर त्या काय आहे, बहुविध एकविध मध्ये जो अध्रुव विषय सांगताना त्यांनी द्रव्य पर्याय, ध्रुव पर्याय, गुण पर्याय म्हणजे त्या स्थिर विषयामध्ये थोडं जरी अस्थिर मिसळून घेतलं तर तो अध्रुव विषय झाला, म्हणजे तो अनुभूतीचा विषय राहिला नाही. मग खालचा जी प्रमाण पण नाही, य रकाना पण नाही. काही अध्यात्म क्षेत्रातले विद्वान असं मानतात द्रव्य पर्याय, गुण पर्याय. मग महाराजांनी मुद्दाम तो स्वतंत्र रकाना का केला, तर हात ठेवा म्हणायचे. कुठं मानता तुम्ही, तर द्रव्य पर्याय दोन्ही मुख्य रूपाने घेतलं तर तो काय झाला, अस्थिर विषय झाला, अनुभूतीचा विषय राहिला नाही. म्हणून जरी अभेद वृत्तीला नय म्हटलंय पण त्याचा विषय वाच्य काय आहे, नय हा वाचक असतो आणि विषय वाच्य कसा आहे, तो तमेत्त विहत्तम. हे संपूर्ण समयसारच्या गाथा आत्म्याचा जो विषय सांगतायत ते सगळं अभेद वृत्तीतनं वाचायचं. 14-15 गाथा अगदी सुस्पष्ट विषय करून टाकलाय की अबद्ध, स्पृष्ट, नियत वगैरे हे सांगताना म्हणजे त्या 5 विशेषणातनं काय सांगितलंय, हा आत्मा कसा जाणायचा आणि तो आत्मा जर जाणला तर आम्हाला काय मिळणार आहे, शांती. आम्ही एकत्र काय येतो, पूर्वीचं प्रेम फेडायला किंवा वैर फेडायला. आणि जर आपल्याला विषय सोडून बाहेरचे विषय आले की डोक्यात काय झाली, सगळी अशांती झाली. आणि तेच जर सतत हा अबद्ध, अस्पृष्ट, अनन्य, नियत, एकरूप जो असंयुक्त वगैरे आत्मा सांगितला, त्या आत्म्याला विषय करून जाणलं तर आम्हाला आत्ता आपण शांती पुढे शांती. बघा झाली पर्याय की आपल्याला काही अनुकूलता मिळाली, काही प्रतिकूलता मिळाली, अशी पर्याय झाली, लगेच तिथं विचार काय करणार, हे सगळं माझंच पाप आहे. आपल्याला जर अज्ञान असेल तर काय म्हणतो, हे समोरच्याचा दोष आहे म्हणून त्याच्याकडे 4 बोट करायला, 1 बोट करतात, चौपट दोषी आपण असतो, 4 बोट आपल्याकडे आले. मग तिथंच आपण लगेच स्वतःला काय की माझ्याकडनंच हे सगळं काहीतरी देवशास्त्र गुरूंची विराधना झालेली आहे, माझ्याकडूनच काय आहे, हे सगळं जे जे अनुकूल प्रतिकूल घडतंय ते माझ्याकडनं आहे. न ऐकणारे लोक आपल्या सहवासात आले का, तर आपण कुणाचं ऐकलेलं नाही. म्हणजे बघा म्हणाल तसं का ऐकत नाही, तर आपल्याला मान कशा एक खूप असतो, त्यातलं पहिलं सायन्स हे आहे. आणि मान कशा खूप असल्यामुळे समोरने सांगितल्याने का ऐकायचं. मग ते गोविंदरावांना सांगितलं भिंत पाडा, इतकी सुंदर संगीत बांधली होती, गुरूंनी सांगितली म्हणून पाडा म्हटलं की पाडून टाकलं. तो आज्ञाधारक शिष्य होता. दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि परत सांगितलं परत बांधायचे. असं 4-5 दिवस झाल्यावर तो जरा
हैराण झाला, म्हणाला की हे काय पाडा म्हणतात आणि परत बांधा म्हणतात आणि काय चाललंय हे, त्यापेक्षा नकोच जायला म्हणून त्यांनी 1-2 दिवस टाळलं. परत आग्रहाने बोलवलं त्यांना आणि परत सांगितलं बांधा. आणि मग त्यावेळेस त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. ट्यूब कशी असते, हळूहळू पेटत जाते ना. मग ट्यूब पेटली की ह्यांना फक्त भिंत पाडायची आहे आणि बांधायची हे नाहीये, ह्यात काहीतरी वेगळं सायन्स आहे. कुठला अधिकार लावायचा तिथं, कर्ता कर्म अधिकार. तर कर्ता कर्म अधिकार का लावायचा, तो कर्तृत्व घेऊन बांधतोय ना, अशा थाटात पाहतोय की मी किती छान बांधलं झालं. ते गुरुंनी टिपलं की काय करायचे, गुरु त्याला पाडायला लावायचे. म्हणजे कुठली भिंत पाडायची, आतली का बाहेरची. आणि त्या दिवशी तो चिंतनशील झाला, म्हणाला की गुरुंना काही बाहेरची भिंत पाडण्याशी बांधण्याशी प्रयोजन नाही, ह्यात काहीतरी त्यांना मला शिकवायचंय. काय शिकवायचंय, मी कर्तृत्व घेतोय का, आणि कर्ता बुद्धीने पाहतो चेहऱ्यावर कर्तृत्वाचे भाव आहेत. आणि त्यामुळं त्यांना सांगायचं की हे कर्तृत्व तुझं स्वरूप नाहीये, जाणणं तुझं स्वरूप आहे. जानन स्वभावात राहिलं तर तुला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि असं जानन स्वभावात राहण्याचं मला शिकवायचं आहे. आणि त्या दिवशी गुरुंनी टिपलं की आज ह्याच्या चेहऱ्यावर कर्तृत्वाचा भाव नाही. त्यांनी सांगितलं आता भिंत पाडू नकोस, बस झालं, संपलं काम. मला जे काम करायचं होतं ते संपलं. काय लक्षात आलं, बघा भिंत पाडायची बांधायची सोपी आहे का. आपल्या इथून एखादी वस्तू बाहेर ठेवा म्हटलं तर म्हणतो हेलपाटा होतोय. बघा नीट आहे का. आता हे मानसिकच ट्रीटमेंट आहे, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. कुणी पण सांगितलं की आपल्याला थांबा की थोड्या वेळाने ठेवतो, झाला तिथं मोठा अभिनय झाला. घरात असो नाही तर धर्माच्या क्षेत्रात असो, हा इतका अभिनय आहे की न ऐकणं हा मोठा अभिनय आहे. आणि त्यामुळेच आपला संसार वाढतोय. आणि घरात तर काय मग लगेचच बाचाबाची सुरू झाली. मग काय झालं, सासूबाई म्हणते की एवढं सांगितलं पण ऐकत नाही. म्हणजे का होतं असं, तर आम्ही स्वतःच्या चैतन्य स्वरूपाला विसरतो आणि त्यामुळं आम्हाला असं होतंय. आणि जर चैतन्य स्वरूपाला विसरलो नाही तर आम्हाला हे सगळे खोटे औद्योगिक भाव, चैतन्य स्वरूपाला विसरलो नाही तर हे औद्योगिक भाव होणार नाही. म्हणून सांगितलं की पंचाध्यायीकारांनी की जितकं स्वभावाची रुची करतो तितकं हे खोटे औद्योगिक भाव संपले. आणि स्वभावाची रुची केली नाही तर हे औद्योगिक भाव काय चालले, वाढत चालले. मग येतोच कशासाठी एकत्र आम्ही, पूर्वीचं प्रेम फेडायला किंवा वैर फेडायला. प्रेमाचं वर्ण फक्त कोटिंग असतं, पण आज सगळं काय असतं, वैर. आणि ऐकलं नाही तर तिथं महान अभिनय झाला. हे पहिले आपल्या लक्षात येते का. किती आपण खूप धवला वाचू दे, जय धवला वाचू दे, राजवार्तिक वाचू देत, किती ग्रंथ वाचू देत, परंतु आतमध्ये जर सरळ परिणती नसेल तर आमचं हे सगळं फोल आहे. फोल म्हणजे कसं असतं, साडीचं वरचं टरफल स्वस्तात मिळालं म्हणून त्या नवऱ्याने काय केलं, एक पोतं आणलं. म्हणाले 30-40 रुपये कसं किलो असते तांदूळ, 50 पुढं. मग एका किलोला एवढ्या 50 रुपये द्यायचे आणि एवढं मोठं पोतं मिळालं 20 रुपयात. आणि घरी आणल्यावर बायको इतकी चिडली, म्हणाले की आपण काय पशु आहे का, कधीपासून आपलं जेवण बदललं, नुसतं फोलपट खायचंय का. आणि त्याला कळेल काय म्हणते ते, पण त्याला वाटत होतं मी पोतं आणलं म्हणजे खूप शाबासकी मिळणार. म्हणजे हे सगळं आमचं काय चाललंय, किती आम्ही आगमज्ञान केलं. प्रवचनासारखी चरणाने चुलिका वाचायची, म्हणजे आमची चर्या कशी असावी हे त्याच्यामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे. कुणाशी कुठल्या 10 प्रकारचे साधू, त्यात कोणाशी कसं राहतो, कसं वागतो, त्याच्यानंतर त्या चर्येमध्ये आमची चर्या कशी असते, त्यामध्ये कशी गृहस्थाची पण चर्या सांगितली आणि साधूंची पण चर्या सांगितली. चुलिकाच आहे, चरणाने चुलिका म्हणजे विशेष कथन करतायत त्यात. आणि हे जर आम्हाला समजलं तर आमचं जीवन कसं आहे, सफल आहे. आणि हे जर आम्हाला समजलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय, मग आलो जन्माला कसं तरी ढकललं जीवन आणि गेलो, पण आतमध्ये स्वरूपाची रुची केली नाही. आणि बाहेर यथायोग्य क्रिया करताना काय केलं की त्यामुळे प्रमोदानी केलं नाही. बघा शरीरासाठी जपतो, त्याशी सांगितलं देशासाठी मरणारे लोक आहेत, ते हुतात्मे झाले म्हणतात, त्यांचे पुतळे करतात. पण आम्ही काय करतोय, आमच्या शरीराला इतकं जपत असतो की त्या शरीराला काही होऊ नये, इजा होऊ नये, वर खाली जास्त होऊ नये, त्याच्यानंतर त्याला जरा पण काय त्रास होऊ नये, तर आम्ही काय करणार, जेवढं जमल तेवढं करणार. आणि शरीराला सांभाळत केलं तर संसार तर होते का, धर्म तर दूर राहू दे.
त्या संसारात तर किती अडचणी असतात. महाराजजी नेहमी काय म्हणायचे, 22 परीक्षा असतात कुणाला, मुनींना, आणि श्रावकाला तर 22 लाख नाही, किती पाहिजे ते कोणत्याही क्षणी काय घडेल सांगता येते. शास्त्रात निघालं, मुलांनी वर्ण उडी मारली, झालं तिथंच बसलो. कितीतरी अशा घटना घडत असतात. किंवा एकदम पाहुणे चाले समोर आणि त्यांना काही शास्त्र वगैरे आवडत नाही म्हटल्यावर थांबावं लागलं घरात. म्हणजे एक प्रसंग असतो का काय, फक्त एवढी चकली खाल्ली आणि ती अडकली म्हण आणि झालं, त्याच्यासाठी रात्रंदिवस धावपळ धावपळ झाली. म्हणजे काय आहे, कोणत्या वेळेस काय घडल हे श्रावकांना तर सांगता येत नाही. मुनींना 22 म्हणजे मोजून कमीत कमी 22 परीक्षा आहेत. आणि श्रावकाला तर काय अनंत म्हटलं, असंख्यात प्रमाण म्हटलं तरी चालते. आणि त्या सगळ्यांमध्ये तो तरुण निघतोय. परत तरुण निघतो का पळून निघतो? पळून निघतो म्हणतात, तरुण नाही पळून. म्हणजे इतकं दुःख आहे त्या संसारामध्ये आणि तरी सुद्धा ते सगळं पुरं पाडत बसतो. आणि धर्मामध्ये तर काहीच दुःख नाहीये, तरी सुद्धा आपल्याला काय होतंय, जरा जास्त कमी करावं लागलं की तिथं लगेचच काय परिणाम बिघडतात. मीच का करू, दुसऱ्याने का करू नये, झालं ईर्ष्या मत्सर सगळे सुरू झाले. म्हणजे हे सगळे परिणामच असे का होतात, तर आम्हाला सगळ्यांना अनादिकालापासून आळसात प्रमादात वेळ घालवण्याची सवय लागली आणि त्यामुळे आमचे परिणाम असे काय होतात, लगेच बिघडतात. बघा मान कशा आहे आणि ही आळसाची प्रवृत्ती, प्रमादाची प्रवृत्ती, त्यामुळे आमचं जीवन विफल होत आहे. आणि तेच जर आम्ही सारखं स्वभावाची रुची केली तर काय होईल, उलट मला हेच मिळू दे, धर्माचंच करायला मिळू दे, देवशास्त्र गुरूंचंच करायला मिळू दे, ते सोडून मला दुसरं काहीच नको, असे जर भाव केले ना, सगळे शरीरातले रोग पळून गेले. नीट आहे का, काय सांगितलं वाक्य सांगा. जर आम्ही प्रमोदाने सेवेचे भाव ठेवले तर सगळे रोग पळून गेल्या. सेवा करता करता पण काय म्हणतो, हे दुखतंय ते दुखतंय, कसं करायचं, म्हणजे का ते दुखतंय, तर आतून जितका प्रमोद भाव पाहिजे तेवढा होत नाहीये आणि त्याच्यामुळे हे सगळं काय होतात, अनर्थ होतात. म्हणून जितका आत प्रमोदाने आम्ही करतोय तितकं आम्हाला आता पण शांती आहे, पुढेही शांती आहे. आणि जितकं आम्ही काय करतोय, काटकसरीने करतोय, कंजूसीने करतोय, तितकं काय झालं, आताही दुःख आहे, पुढं पण दुःखच आहे. म्हणून बघा इतकं तत्पर राहायचंय स्वभावामध्ये आणि विकल्पाच्या भूमिकेत अशुभात जाऊ नये, म्हणून ह्या शुभ क्रियाच करेल. म्हणून त्याला सांगितली 254 गाथा प्रवचनासाठी. पूर्ण लिंक आहे 204 पासून ते 254. तो कसा मुनी होतो त्याचं सायन्स सांगितलं 204 मध्ये. आणि परत 254 मध्ये काय सांगितलं की तो मुनी झाल्यानंतर त्याची कशी चर्या आहे आणि गृहस्थाची पण कशी चर्या आहे, दोघांचंही तिथं वर्णन केलंय. मग शुद्धात्म प्रकाशन अभावात, शुद्धात्माच्या प्रकाशाचा अभाव असल्यामुळे, शुद्धात्म प्रकाश अभावात असं काहीतरी अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत आहे. म्हणजे तिथं ज्यावेळेस सेवभूत नयनाने श्रावक आर्तरौद्र ध्यानाने परिणत असतो त्यावेळेस त्याला शुद्धात्म्याचा प्रकाश त्या क्षणात नाहीये. त्याचा अर्थ लोक काय करू लागले, गृहस्थांना नसतोच, पण एवभूत नयनाने लावायचे की ज्या क्षणात तो तिथं काय आहे, आर्तरौद्र ध्यानाने परिणत आहे, त्यावेळेस नसतो. त्यावेळेस त्याला सांगितले की त्यातनं दूर होण्यासाठी तू वैयावृत्त आदी कर. आणि त्या निमित्तात तो साधूंकडे गेला. साधूंकडे गेल्यानंतर साधूंनी काय डोस पाजले, स्वतःला जा. म्हणजे संपूर्ण विज्ञान पद्धती दिलेली आहे. प्रवचनसार म्हणजे सोपा ग्रंथ नाहीये, तर सायन्सच संपूर्ण त्यात भरलेला आहे. आणि ते जर समजलं तरच आम्ही काय होतो, मोक्ष मार्गस्थ होतो. आणि ते समजलं नाही तर सगळं काय चाललंय, घरात काहीतरी झालं लगेचच ठरवलं आता धावपस करून टाकायचं. काय काय होतंय लगेच, काय आज मला उपवास आहे म्हणून सांगितलं आणि झालं, सगळ्यांना जेवायची वेळ आहे, सुनेने काय केलं, उपवास आहे म्हणून सांगितलं. आता सगळ्यांची धावपळ सुरू झाली, तिनं काहीच केलं नाही. 48 मिनिटाचे सगळे पळत आहेत. आता काय करायचं, कसं तरी जमन ते केलं, सगळ्यांनी वेळ भागवली. आणि तिला काय उपवास काय नव्हता. मग सगळ्यांनी क्षमा वगैरे मागितलं, जेवली चांगलं बसून. म्हणजे काय चाललंय, रागाने धर्म कधी करायचा नाही, एकासन करायचं नाही. कुणाशी काय झालं म्हणून लगेच मी चातुर्मास संपेपर्यंत एकासन करून टाकते म्हणून सांगितलं. हा क्रोध आहे. क्रोधाने धर्म कधी
एकमेकांना समजून घ्यायचं आणि समजून घेतलं तर तिथं क्रोध संपला, तिथं शांती आली. आणि काय दुसऱ्याने काय केलं म्हणून ह्या शरीरावर आपण राग काढला, एक आसन केला आणि परत इतकं कोलमडलं की पुढं एक आसन जाऊ देत रात्री जेवणाची पाळी आली आणि डॉक्टर म्हणाले आता तुम्हाला सारखं 2-2 तासाला खावं लागलं. म्हणून सांगितलं पंचम काळामध्ये सगळी साधना जपून करा. जर आम्ही आत्ताहीपणाने काही पण करू लागलो तर शरीरच कोलमडतं आणि शरीर कोलमडल्यानंतर तो जाणार पुढे देवलोकात 4थ्या गुणस्थानात. म्हणजे इथं पंचम गुणस्थानापर्यंत स्त्री जाऊ शकते, मुनी पुरुष असतील तर मुनी होऊ शकतात, 6व्या-7व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतात. आणि आम्ही जाऊन कुठं बसलो देवलोकात, म्हणजे 4थंच गुणस्थान, अव्रताची रुची झाली. म्हणजे आहे ते चांगलं सोडलं आणि अव्रतामध्ये जाऊन राहिलो म्हणजे संपूर्ण काय झाली, भोगाची रुची. म्हणून ह्यातनं लक्षात घ्यायचंय कोणत्या वेळेस काय कसं करायचं. कुठलंही करताना जर विवेक असेल तर तिथं शांती आहे, विवेक नसेल तर अशांती आहे. म्हणून आम्हाला काय करतो, कसं पाळतो, कुठली व्रत, छोटं असो मोठं असो, ब्रह्मचर्य असो, रात्री भोजन त्याग असो, कोणतेही पाळताना त्यामध्ये अगदी काटेकोर पाळायचं. बघा एकांनी पुण्याचे घालते आणि त्यांना काहीतरी पत्नी चांगली वागत नाही म्हणून व्यभिचारी समजलं की भाव झाले. काय भाव झाले की आपण ब्रह्मचर्य कायमचं घेतात, त्या घरात घेतलं पण आणि घेतल्यावर पुढे काय झालं, घरामध्ये कोण येतील मोलकरीण वगैरे त्यांच्याशी भाव बिघडायला लागले आणि तो कुणाकडे आलं नातेवाईकांकडे त्यांच्याशी पण भाव बिघडायला लागले. आणि तो तसं सरळ आहे माणूस, त्यांनी सांगितलं की मला असं व्हायला लागले काय करू. मग सांगितलं की कुणाच्या संपर्कात राहायचं नाही, आपल्या स्त्रीला सोडलं आणि मग पराच्या संपर्कात जाऊन जर असं भाव बिघडत असतील तर कुणाशी संपर्क करू नका, शिकवण्याच्या निमित्तात नको, कशाच्याच निमित्तात नको. आणि मग तेव्हा त्यांना ते समजलं की कुणाशीच आपण संपर्क करायचा नाही. म्हणून परस्त्रीशी परपुरुषाशी काय बोलायचंच नाही. म्हणून जे जे आता सगळे स्वाध्याय मंडळ झाले सगळ्यांना सांगितलं शिकवणाऱ्यांना वगैरे, एक जण असेल तर तिथं थांबायचंच नाही. एक स्त्री आणि एक पुरुष असेल तर अजिबात थांबायचं नाही. आणि जोपर्यंत म्हणजे सगळे येत नाही तोपर्यंत शिकवायला पण सुरू करायचं नाही. म्हणजे ह्यातनंच कसं अनर्थाचं मूळ असतंय. म्हणून कुणाशी जास्त बोलायचं नाही, आपलं आपलं साधना भलं ना आपण भलं. आणि जास्त कुणाच्या नादी लागलो की तिथं काय झालं, दोषच दोष सुरू झाले. आणि इतके दोष होतात, सांगितलं ना त्या चित्रकाराला वेळ नव्हता, इतकं स्वतःची चित्र विकायचा, इतक्या दुरुस्त्या वगैरे करत बसायचा, गर काय त्यात. आणि सेठाने सेठजी पोचल्यावर त्यांनी सांगितलं चला की आमच्याकडं, वर सण मान केली नाही, मला वेळ नाही एवढं सांगितलं, परत गर. शेवटी त्या सेठजींनी पुढाकार घेऊन काय केलं, विनाशकाले विपरीत बुद्धी ही नाही, तुम्हाला यायलाच पाहिजे, ही गाडी, हे पैसे, हे रूम दिली, हे तुम्हाला पगार दिला. आणि तो काही नाही म्हणू शकला नाही आणि झालं घरातच आणून ठेवलं. हळूहळू सेठाने त्याच्याकडे पेंटिंग काय शिकायला म्हणून जाऊ लागले. जाता जाता ओळख वाढली. म्हणजे बघा कसं असतंय, म्हणून कुणाशी बोलायचं नाही, कुणाला काहीच नाही. परस्त्री परविष, परस्त्री परपुरुष विषा समान आहेत. आणि झालं की सगळ्या नोकर माणसांमध्ये कुजबूज सुरू झाली, काही चांगलं नाही आहे. आणि ते सेठजींपर्यंत पोहोचल्यावर सेठजींनी तिला बोलवून सांगितलं तू असं वागू नको. तर इतका अकांड तांडव केला. काय तांडव केला, अकांड तांडव म्हणजे आपल्या घरात काय केलं, शिरवून सगळं अशांती करून घेतली. आणि म्हणाले की मी तेवढा क्लास होईपर्यंत जाणारच आहे, तुम्ही त्यात काय मला अडथळा करायचा नाही. क्लास कसला आहे, विभावाचा, वर नाव काय दिलंय पेंटिंगचं. आणि झालं ते बिचारे शांत असतात, गप्प बसले, काय करणार. आणि शेवटी तो विचार करतो परस्त्री विषासमान आहे, तो खूप शीलवान होता चित्रकार. आणि आज त्यांनी रूम मध्ये बसून विचार केलाय की आता हे आपलं 15 दिवसाचं काम 8 दिवसात संपून आपण पळून जायचंय. आणि त्याच दिवशी तिनं खोलीत प्रवेश केला. झालं शरीराने पण भ्रष्ट. आणि आता ती म्हणते तुम्ही जाताना मला पण घेऊन जायचं बरोबर. ते म्हणाले कसं शक्य आहे, काय शक्य नाही, मी आता घटस्फोटाची व्यवस्था करून येते म्हणून सांगितलं. आणि झालं सेठजींना सही करायला कागद दिला तर त्यांच्या पायाखालची जमीन हादरू लागली. पण आता वेळ सगळी गेली होती, समजावून सांगण्यासारखं काही राहिलं नव्हतं. आणि शेवटी ते दोघं निघून गेले. पण आता तिथं तरी सुख आहे का, बघा परस्त्री परपुरुष कसं विसर, भांडणच भांडणं व्हायला लागली दोघांची. कारण ही खोट्याधीश आणि सेठ तो चित्रकार कसा आहे, लखपती, अगदी थोडंफार मिळत होतं त्याला. आणि हिच्या मागण्या इतक्या महान की तो पुरवू शकेना. आणि शकेना म्हटल्यानंतर इतके क्लॅशेस, इतकी भांडणं की शेवटी तू मी मारामारीपर्यंत वेळ आली. आणि त्याच्या मनात काय येऊ लागलं, ही मेली तर बरं, काय कटकट उगीच आपल्या मागे लागली.
आणि असं करता करता एक दिवस त्या रूमला लॉक लावून निघून गेला. काय झालं? आणि सगळे आजूबाजूला काय वास आहे त्यामुळे पोलिसांना घेऊन उघडून बघतात तर तिचं संपूर्ण शरीर असं क्षत झालेलं होतं आणि ते किती दिवसाचं कुजलेलं ते सगळं होतं. म्हणजे काय झालं? सगळी दुर्दशा. म्हणून इतकं स्वभावाशी एकनिष्ठ राहायचंय. म्हणून ज्ञानात राहिलं तर ज्ञानाचं शील. आणि ज्ञान नेयामध्ये आसक्त झालं की ते ज्ञानाचं काय झालं? कुशील. म्हणून चारित्रात आधी भ्रष्ट होत नाही, ज्ञानात आधी स्वीकारतो. स्वभावाला स्वीकारलं तर कधीच भ्रष्ट होत नाही, विभावाला स्वीकारलं तर भ्रष्टतेचेच योग आहेत सगळे. आणि झालं चारित्रात ढासायला मग पुढे वेळच लागत नाही. म्हणून चारित्राचं कुशील, चारित्राचं सुशील हे तर पुढची गोष्ट आहे. पण पहिला काय? ज्ञानाचा विषय, बाहेरच्या विषयांची रुची झाली, हितच चूक झाली. म्हणून मला माझा आत्माच प्रिय आहे, माझा आत्मा सोडून मला ह्या जगामध्ये काहीच प्रिय नाही. हे समजून जर आपण प्रमाण म्हणजे काय घेतलं, आपास्मृतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने अभेद वृत्तीचा विषय केला तर तिथं काय होतं? अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो. म्हणजे आतच विषय आहे, जाणणारी पर्याय पण आतच आहे, विषय पण आहे, साधन पण आहे. आणि तिथंच फक्त त्या दोन्हींचा अखंडतेचा सुमेळ साधून स्वतःच वेदन केलं तर अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. मग सगळ्या जिनवाणीचा अभ्यास कशासाठी करतोय? कशासाठी करतोय? ह्या आनंदाच्या वेदनासाठी. आणि खूप अभ्यास केला पण सारखं प्रत्येक गोष्टीत क्लेश करत सेवा केली, काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे इतका उलट पाहिजे प्रबोध की ठीक आहे, मला आता हेच महत्वाचं आहे आणि हे मी केलं तर मला सगळ्या जिनवाणीचं फळ मिळालं. बघा, एक मुलगी होती आणि आई सांगायची की तू स्वाध्याय करते ना तर सेवा हे त्याचं फळ आहे, खूप करायला पाहिजे. आणि मुलीला काय रुची? निवांत बसायचं, हलायचं नाही, काय नाही. आणि शेवटी सगळ्यांनी समजावून सांगितलं सगळीकडे तू नीट राहास, म्हणजे सगळ्यात स्वाध्यायात वगैरे, ध्यानामध्ये, क्रियेमध्ये, सेवेमध्ये, पण ते काय जमेना. शेवटी काय झालं? लग्न. कशाचं फळ मिळालं? आश्रमात राहण्याची सवय. आता तिथं राहता येतं का लग्न झाल्यानंतर? एक इकडून पळवत आहे, एक तिकडून पळवत आहे, काय तर द्या घ्या चाललेलं असतंय, एक मिनिट शांती नसते. म्हणजे हे सगळं कसं आहे? आणि रोज अनुभव आहेच की आता सगळ्यांना पण की रांधावाडा उष्टी काढा. जीवनभर काय स्वीकारलं आता? जी उत्कृष्ट आत्मसाधना करण्याचा योग होता तो योग गेला आणि कशात अडकला तो जीव? भोगाच्या रुचीत. आणि थोडे दिवस नव्याचे 9 दिवस ते गेले की परत काय होतं? आपण हे का केलं म्हणून पश्चाताप होतो. पश्चाताप नंतर होणारा ताप. म्हणून आपल्याला इतका आतमध्ये स्वभावाची रुची व्हायला पाहिजे, परिणतीमध्ये इतकी सरळता पाहिजे. जो मान कशी आहे तो सरळ नसतो, तो स्वीकारत नाही कोणी काही सांगितलं तर. आणि जर सरळता असेल तर तिथं काय आहे? मला जे कुणी सांगितलं, देवशास्त्र गुरु असू देत, घरातले मोठे लोक असू देत, ती मला आज्ञा मान्य. आज्ञा, आ म्हणजे चो माझे, ज्ञा म्हणजे जाणणं. मग ही आज्ञाधारक वृत्ती असेल तर ह्या सगळ्या जिनवाणीचं फळ आहे. आणि ही वृत्ती नसेल तर संपूर्ण फोलपटासारखं वाया चालणार. बघा, सेवा करताना सुद्धा मला प्रथम करायला मिळू देत आणि वेळे पाठीमागून आलं तरी काय उपयोग नाही. मला करायला मिळू देत, हे वेळेवर तत्परतेने मी केलं तर त्याचं फळ पुण्य. पुण्य म्हणजे सुद्धा शुभभावाचं फळ पुण्य मिळालं. आणि काय नाही, वेळ टळून गेली, मग कितींदा तर हाका मारून वगैरे बोलून करून घेतलं पकडून तर काय उपयोग नाही. आणि हे ऐकताना आपल्या चुका असताना हसू आलं आपल्याला तर महापाप बंद आहे. परत कुणी आपल्याला काही सांगताय, आपण हसायला लागलो तिथं, तरी सुद्धा महान पापाचा बंद आहे. महाराजांच्या डायरीत एक वाक्य होतं, तीव्र हास्य दुर्गतीला कारण. मग मंद हास्य करायला चालतंय तर मंद पण नाही आणि तीव्र पण नाही. हास्य हा काय आहे? नो कशा आहे. आणि नो कशाच्या नादी लागलो तर तिथं काय होणार आहे? आमची सगळी दुर्दशाच. म्हणून इतका आम्ही न्यायतेचा संस्कार करायचा, उलट आपल्याला तडफड झाली पाहिजे, माझ्याकडनं ही चूक झालीच कशी. आणि उलट आपल्याला कोणी सांगताय म्हटल्यावर लगेचच तिथं तोंडातनं काय पाहिजे? चुकलं, क्षमा, परत असं नाही वागणार. आणि हसत बसलो एकमेकांकडे बघून तर काय झालं तिथं? म्हणजे एकाच्या पापाला दुसरा पण सामील झाला.
म्हणजे बघा कसं छोटे छोटे पाप करतो. फक्त मुनींवर थुंकलं आणि शरीर दुर्गंधी झालं. कशाचं फळ? मुनींच्या किळस केल्याचं फळ. आणि द्रौपदीने काय केलं होतं? नाही, द्रौपदीने पूर्वभाग काय केलं होतं? 5 नाही, मुनींना म्हणजे तर 5 पांडव आणि द्रौपदी ह्यांचा पूर्वभाग संबंध कसा होता? नकुल, सहदेव आणि द्रौपदी या 3 स्त्रिया होत्या आणि हे धर्म, अर्जुन आणि भीम हे पुरुष होते. आणि मग त्या तिघांनी मोठे दीर होते ते म्हणजे आता धर्मराजा, आणि तो कोणी मुनी आले की सांगायचं त्यांना आहारदान दे, आणि तिला क्रोध व्हायचा की मलाच का द्यायला सांगतात. आणि एक दिवस त्या क्रोधाने तिनं काय केलं? त्या मुनींच्याच आहारात विष काढलं आणि मुनी लगेचच आहार झाला की गतप्राण म्हणजे त्यांनी समाधीच साधली. आणि झालं, समाधी साधल्यानंतर ही सगळीकडे चर्चा समजून आली की लगेच त्या 3 पांडवांनी म्हणजे 3 जे भाऊ होते त्यांनी आणि त्या 2 जावांनी काय केली? दीक्षा घेतली. आणि ही म्हणून दुर्गतीत जाऊन जाऊन सगळीकडं दुःख भोगत भोगत परत काय झाली? द्रौपदी. म्हणजे कशाचं फळ मिळालं? मग आम्ही कुठं विष कालवतो का? एवढं आम्ही तीव्र करत नाही, थोडं थोडं करतो. थोडं करायला चालतंय, जास्त करायला नको. तर हे सुद्धा भाव काय? थोडं करा नाही तर जास्त करा. परिणाम बिघडले तिथंच निधत्ती निकाचित बंद आहे. उलट हे शरीर सेवा करता करता जाऊ दे, त्याचं काय मी बघणार नाहीये. इतकं जर आपल्याला आतून पेटून उठलो तर कधीच आपल्याला कुठलाच रोग होणार नाही आणि कुठंच काही दुर्दशा होणार नाही. पण आमचं सगळं कसं चाललंय? सगळं आपलं स्वतःचं बघायचं, वेळेवर स्वतःला सगळं व्हायला पाहिजे, संध्याकाळचं जेवण नीट व्हायला पाहिजे, सगळं त्यातनं वेळ मिळाला तर करू सेवा. बघा महाराजजी असताना सोलापूरला तर काय नाही, 2-3 जण सतत महाराजाकडे, संध्याकाळचं जेवण तर जवळजवळ रोज बुडल्यातच जमा. काय नाही तरी शरीर काय कुरकुर करत नव्हतं, काय नाही, अगदी मजेत चांगली सेवा होत होती आणि इतकं व्यवस्थित सगळं होत होतं की काय त्या शरीराने कधी त्रास दिला नाही. आणि तेच आता आपण काय करतोय? इतकं त्याला सांभाळतोय सगळं सेवा सोडून पळून जातो, काय आहे नाही बघत नाही. तर तिथं पुढं काय होतंय? तरी शरीर कुरकुरतच आहे, पेकाळतच आहे. म्हणजे का असं होतंय? तर हे सगळं विभाव परिणतीचं फळ मिळतंय. म्हणून इतकं आम्हाला स्वभावाची रुची लागली पाहिजे, विकल्पाच्या भूमिकेत पेटून उठलं पाहिजे. देशासाठी कुणी पेटून उठेल, संसारासाठी कुणी पेटून उठेल, पण धर्मासाठी पेटून उठलो तर आमचं पाप इतकं संपलं की आम्ही थोड्याच भवामध्ये पूर्ण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होणार. म्हणून हे 6वं सूत्र फक्त शब्द शिकवायचं प्रयोजन नाहीये. तर आमच्या जीवनामध्ये काय झाला पाहिजे? सुधार झाला पाहिजे. आणि सुधार झाला तर हे सगळं शिकून उपयोग आहे, सुधारलोच नाही तर काही उपयोग नाही. 2 मिनिट मनात ध्यान करा.